हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण 34 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत इथे. चला तर आता आपण इथे न्यूजपेपर घेतला आहे, कटिंग बघूया. अगोदर मी इथे उंचीचं माप टाकते. आपली उंची 14.5 आहे. इथं 1 इंच प्लस करून 15.5 मार्क करते. तुमच्या ब्लाऊजची जशी असेल तशी टाका. इथं शोल्डरचं माप घेतलं आहे मी 5.5. त्याच्यानंतर खाली देखील चेक करून घ्यायचे, 5.5च एक मार्क करायचे. त्याच्यानंतर मोंढ्यावर घ्यायचा आहे आपला मोंढा देखील आपण 5.5च घेतो 34 साईजला. त्याच्यानंतर परत चेक करून घ्यायचे व्यवस्थित. आणि आता गळारुंदीचं माप घेते मी. तर गळारुंदी 2.5 इंच घेतली. पुढच्या गळ्याचं माप मी 5.5चा गळा आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6वा एक मार्क केलं आहे. खालून देखील 2.5वा एक मार्क करून घेते. आणि आता आपण ह्या लाईन सरळ जोडून घेऊ. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर जशी माप असेल त्यानुसार जरी गळ्याची लांबी रुंदी वाढवली तरी चालेल. हे बघा, आता आपण इथं छातीचं माप टाकणार आहे. 34चा चौथा भाग 8.5 येतं. 8.5 वर इथे एक मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 2 इंच. हे बघा, अशा पद्धतीने आता ही लाईन मी मोंढ्यापर्यंत जोडून घेतली आहे. त्याच्यानंतर इथं परत एक 15.5 मार्क करून घेते मी, जेणेकरून आपली कमरची लाईन सरळ यावा त्याच्यासाठी. तर मी खाली एक लाईन ओढून घेते. इथं आपल्याला कमरचं माप टाकायचं आहे. आपली कमर 7.5 आणि त्याच्या बॅकला आपण 1 इंच टक्स देतो, त्याच्यासाठी 1 इंच आणि पुढे शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. आता ही सरळ लाईन ओढून घेऊ आपण. त्याच्यानंतर इथून गळ्याचा आकार देण्यासाठी मी 1.5 इंच एक मार्क केलं आहे. त्याच्यानंतर 1.5 इंच बॅकच्या मोंढ्याला आणि 1 इंच फ्रंटच्या मोंढ्याला असं मार्किंग करून घेतलं आहे. त्याच्यानंतर आता आपण आकार देऊन घेऊया. मी गळ्याचा आकार देऊन घेतला आहे, आता मोंढ्याचा आकार देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी दोन्ही आकार देऊन घेतले. त्याच्यानंतर आपल्याला आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करावं लागेल. इकडनं कमरच्या साईडने मी 2.5 इंच मार्क केलं आहे आणि गळ्याच्या साईडने 2.5 इंच मार्क करून वरती 1 इंच घेतलं आहे मी क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी. तुम्ही अर्धा 1.5 इंच देखील घेऊ शकता. हे बघा, आता मी सरळ लाईन ओढून घेतली आहे आणि हे जे वरती घेतलं आहे ना, त्याच्यापासून आपल्याला असं वरती तिरपा असा आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीला. आता इथून मी कटोरीचं माप टाकते. कटोरी 34 साईजला आपण 5 इंचाची कटोरी घेतो. मोंढ्याकडून 2.5 इंच मार्क केलं आहे आणि गळ्याच्या साईडने 1 इंच मार्क करून असं आपण आता हे जोडून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने हे बघा, आपली आता सर्व मार्किंग झाली आहे. आता आपण कट करून घेऊया. खालून कट करायचं आहे आपल्याला. अगोदर आपण फ्रंटचा व बॅकचे दोन्ही सोबतच कटिंग करतो. आता हा बॅकचा मोंढा कट करून घेऊ, म्हणजे आपलं बॅकचं पॅटर्न बाजूला होईल. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता आपलं बॅकचा भाग तयार झाला आहे. आता क्रॉसपट्टी कट करून घेऊ आपण. व्यवस्थित क्रॉसपट्टी कट करून घ्यायची. त्याच्यानंतर आता आपण फ्रंटचा मोंढा कट करून घेऊ आणि गळा देखील कट करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आता कटोरी कट करायची आपल्याला. कटोरी देखील कट करून घेऊ. हे बघा, कटोरीला आपण हे ना इकडनं 6.5 इंच वरती असं तिरकं कट करून घेणार आहे थोडंसं. आता आपण कटोरी एक पेपर घेऊन त्याच्यावर वाढवून घेऊ. हे बघा, इथं मी पेपर घेतला आहे. कटोरी आपल्याला अशी तिरपी ठेवायची आहे आणि जशी आहे तशीच आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर ड्रॉ केल्यानंतर आपण ती वाढवणार आहेत. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. कटोरी नेहमी ठेवताना तिरपीच ठेवायची. हे बघा, तुम्ही बघू शकता तिरपी ठेवली मी. तिरपीच ठेवायची, तेव्हाच तिचा लुक छान येतो. हे बघा, गळ्याच्या साईडने आपल्याला 1 इंच खालून 1 इंच वाढवायचे आणि वरतून गळ्याच्या साईडने अर्धा इंच वाढवायचे. त्याच्यानंतर इकडनं आपल्याला 1.5 इंच वाढवायचे आणि वरतून आपल्याला असं अर्धा इंच वाढवत आणायचे. आता हे दोन्ही लाईन जॉईन करून घेऊ अगोदर आपण. आणि हे बघा, आपल्याला शिलाई मार्जिनसाठी शिलाईसाठी लागतं ना, त्याच्यासाठी अर्धा इंच वाढवून आणि खाली त्या 1.5 इंचाला आपल्याला जॉईन करायचं आहे ते.
तर इथे हे असं सरळ लाईन ओढून घेते. आता आपल्याला ह्या कटोरीचा मध्य काढायचा आहे. हे बघा एका मध्यावर टिक मारायची आहे आणि त्या मध्याच्या पासून आपल्याला 1.5 इंच खाली असं माप घ्यायचं आहे. तिथून आपल्याला ह्या तिरप्या लाईन जोडून घ्यायच्या आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण ही कट करून घेऊ. अशा पद्धतीने कटोरी वाढवली ना खूप छान कटोरी बसते. व्यवस्थित कुठे कमी जास्त होत नाही. कटोरीला टोक देखील आपल्या येत नाही. खूप सोपी पद्धत आहे कटोरी कट करण्याची, वाढवण्याची. तुम्ही देखील ट्राय करून बघा एकदा. हे बघा आपली कटोरी वाढवली. आता आपल्याला बाही कट करायची आहे. त्याच्यासाठी आपण काय करतो, बॅगचा हा मी पार्ट घेतला आहे. वरतून अर्धा इंच सोडून मोंढ्याचा राऊंड मी मोजून घेतला आहे. आता मोंढ्याचा 9 इंच आला आहे. आता फ्रंटचा घेतला आहे. फ्रंटचा देखील तसाच वरतून अर्धा इंच सोडून आपल्याला पूर्ण राऊंड मोजून घ्यायचा आहे. 9.5 आला आहे फ्रंटचा. आता हे बघा इथे मी हा पेपर घेतला आहे. किंवा फोल्ड बाजूवर आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे. बाही 4.5ची, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपण 5.5 एक मार्क केलं आहे. अस्तरची बाही आहे त्याच्यामुळे 1 इंच मार्क केलं आहे. साधी असेल तर 2 इंच करा. त्याच्यानंतर आपण बॅकचा जो मोंढा चेक केला होता ना 9 तिथं मी मार्क करून घेतलं आहे. आणि त्या पासून मध्ये आपल्याला शिलाई मार्जिन जेवढी घेतली होती ना तेवढी आपल्याला मार्क करायची आणि तिथून ही तिरपी लाईन अशी जोडून घ्यायची. इथं 1 इंचावर 1 मार्क केलं आहे. त्याच्यानंतर दंडघेर देखील टाकून घ्यायचा आहे. आपला दंडघेर 5.5 आहे. त्याच्यानंतर 2 इंचची याच्या शिलाई मार्जिन घ्यायची. आता हे बघा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. या तिरप्या लाईनचा अगोदर मध्य काढून घ्यायचा म्हणजे आकार द्यायला सोपं जातं आपल्याला. हे बघा मध्य काढला आहे. आता 1 इंच सरळच ठेवायचं आहे 1 इंचापर्यंत. आणि हे बघा असं आकार देत आणायचा आहे बाहीचा. बॅकचा झाला आहे. आता आपण फ्रंटचा देखील देऊन घेणार आहोत. हे बघा बॅकच्या आणि फ्रंटच्या दोन्ही आकारामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण इंच अंतर ठेवायचं आहे. आता आपण हे चेक करून घेऊ म्हणजे आपली बाही कमी जास्त होणार नाही. बॅकचं आपलं किती आलं तर 9 इंच. हे बघा 9 इंच इथं मार्क करून घ्यायचे आणि फ्रंटचं किती आलं होतं आपलं 9.5. फ्रंटचं देखील हे बघा इथं चेक करून घ्यायचे. आता हे 9 आणि 9.5 मध्ये आपल्याला सेंटर काढायचा आहे त्यांच्या दोघांमधला आणि तो खाली दंडघेरला जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपलं बाहीची मार्किंग झाली आहे. आता आपण बाही अगोदर बॅकचे आकार कट करून घेऊ. त्यानंतर आपल्याला फ्रंटचा कट करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने बाईची कटिंग केल्यावर बाई कुठेच कमी जास्त होत नाही. हे बघा आता आपले ब्लाऊजचे सर्व पॅटर्न तयार झाले आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक कर जा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला भेटतील. शंभूज क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला भेटतील. हे बघा आता सर्व पॅटर्न झाले. आता आपण हे अस्तरवर ठेवून अशीच कटिंग करणार आहे. धन्यवाद.